नमस्कार. ज्ञानेश्वरी या ग्रंथाला भावार्थ दीपिका का म्हणतात याविषयी आपण आज बोलणार आहोत. आता ज्ञानेश्वरी या ग्रंथाला भावार्थ दीपिका का म्हणतात तर ते आपण बघूया. चला तर मग आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाला भावार्थ दीपिका का म्हणतात याविषयी माहिती बघणार आहोत आणि त्यामधील काही महत्त्वाचा अध्याय आणि त्यामधील आपण उदाहरणसुद्धा आपण बघणार आहोत. तर आता आपण पहिल्या भागामध्ये बघू. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या या अजरामर ग्रंथाला भावार्थ दीपिका असे का म्हणतात. आपण याची काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत. आता आपण पहिलं कारण बघूया. आता पहिल्या कारणामध्ये काय सांगितलेलं आहे तर गीतेचा भाव प्रगट करणारी म्हणजेच भावार्थ, गीतेचा भाव प्रगट करणारी भावार्थ. भगवद्गीतेचा मूळ संस्कृतमध्ये, भगवद्गीता ही मूळ संस्कृतमध्ये आहे जी सर्वसामान्यांना समजण्यात कठीण होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ शब्दांचा अर्थ म्हणजे शब्दार्थ न सांगता त्यातील गूढ अर्थ आणि श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील भाव उलगडून यामध्ये सांगितले आहे. आता भावार्थ म्हणजे विषयाचा गाभा किंवा त्यामागचा खरा हेतू लोकांपर्यंत पोचवणे. म्हणून आता आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया. अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश म्हणजे दीपिका. या शब्दाचा अर्थ होतो दिवा किंवा मशाल. तर जसा दिवा अंधारात वस्तूचे दर्शन घडवतो तशी ही ज्ञानेश्वरी मानवी मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देते. आता संस्कृत भाषेच्या भीतीमुळे जे ज्ञान सर्वसामान्यांसाठी अंधारात होते ते ज्ञानेश्वर माऊली यांनी दीपिकेच्या म्हणजे दिव्याच्या रूपाने प्रकाशात आणले आहे. तर संस्कृत भाषेच्या भीतीमुळे. आणि आता तिसऱ्या भागात बघूया आपण भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा संगम. आता ज्ञानेश्वरीमध्ये केवळ कोरडे तत्त्वज्ञान नाही तर त्यात माऊलींनी आपली भक्ती आणि प्रेम ओतले आहे. आता गीतेतील कठीण श्लोकाचा अर्थ सरळ ओव्यांमधून आणि सोप्या दृष्टांतातून त्यांनी स्पष्ट केला आहे. म्हणूनच तिला भावार्थ दीपिका असे सार्थ नाव मिळाले आहे. आता आपण चौथ्या भागामध्ये पाहूया. माऊलींनी स्वतःची ग्वाही ज्ञानेश्वर महाराज स्वतः ग्रंथाच्या शेवटी म्हणतात की त्यांनी हा ग्रंथ व्यासांच्या मतानुसार आणि श्रीकृष्णाचा भाव ओळखून लिहिला आहे. आता थोडक्यात सांगायचे तर संस्कृतमधील गीतेचा भाव सर्वसामान्यांच्या मनात दीपिका बनून प्रकाशित व्हावा म्हणून या ग्रंथाला भावार्थ दीपिका असे म्हणतात. आता पुढे चालून हा ग्रंथ ज्ञानेश्वरी या नावाने जगभरामध्ये लोकप्रिय झाला. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी कठीण आध्यात्मिक तत्त्वे समजावून सांगण्यासाठी दैनंदिन जीवनातील अतिशय सुंदर उदाहरण दिलेली आहेत ज्यांना आपण दृष्टांत असे म्हणतो. आता तुम्हाला
समजून घ्यायला आवडतील असे काही प्रसिद्ध दृष्टांत आणि विषय खाली देत आहे. समजून घ्यायला आवडतील असे दृष्टांत आणि विषय आपण बघूया. आता पहिल्यामध्ये पसायदान 18वा अध्याय हा ज्ञानेश्वरीचा कळस मानला जातो. आता यात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे मागणी केली आहे. तर याला वैश्विक प्रार्थना असे म्हणतात. आता हे आपण पहिलं उदाहरण बघितलं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये अर्जुनाची अवस्था आणि माऊलींचे प्रेम हे आपण दुसऱ्या उदाहरणात. आता पहिल्या अध्यायात जेव्हा अर्जुन रणांगणावर गोंधळून जातो तेव्हा माऊलींनी त्याच्या मनातील द्वंद्वाचे वर्णन अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. तर गुरु शिष्याचे नाते कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये चिदंबर आणि निसर्गाचे दाखले. आता ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अनेकदा कापूर, आरसा, सूर्य आणि समुद्र यांची उदाहरणे दिलेले आहेत. आता आरशात पाहिल्यावर जसा आपला चेहरा दिसतो तसे आत्मज्ञानाने स्वतःची ओळख पटते हे आरशाचे उदाहरण त्यांनी दिलेले आहे. आता आपण चौथ्या भागामध्ये बघूया भक्तीचे स्वरूप. आता भक्तीचे स्वरूप हा 12वा अध्याय. आता भक्त कसा असावा याचे लक्षण सांगताना माऊली म्हणतात की जो सर्वांशी मैत्री करतो आणि ज्यांना मनात कुणाबद्दलही द्वेष नाही तोच खरा भक्त हे त्यांनी भक्तीचे स्वरूप सांगितले आहे. आता पाचवा उदाहरणामध्ये अद्वैत भक्ती, पाणी आणि लाट, भक्त देवापेक्षा वेगळा नाही हे सांगताना माऊली म्हणतात कल्लोळू जैसा पाणी जाहला. ज्याप्रमाणे समुद्रावर उठलेली लाट ही शेवटी पाणीच असते, त्याचप्रमाणे भक्त शरीराने वेगळा दिसत असला तरी अंतर्यामी तो देवांशी एकरूप झालेला असतो. हे आता 5वं उदाहरण दिलेलं आहे. आता 6व्या उदाहरणामध्ये क्षमाशीलतेचे उदाहरण. आता पृथ्वी भक्त किती सहनशील असावा याचे उदाहरण देताना माऊली पृथ्वीचा दाखला देतात. आता पृथ्वीला कोणी खोदले काय किंवा तिची पूजा केली काय, तिला दोन्ही सारखेच, ती कोणावरही रागवत नाही. तसाच भक्तही मान अपमानाने ढळत नाही. हे क्षमाशीलतेचे उदाहरण त्यांनी दिलेले आहे. आता 7व्या उदाहरणामध्ये सर्वांविषयी प्रेम, सावली आणि झाड. आता भक्त हा सर्व भूतांचा मित्र असतो. अद्वेष्टा सर्वभूतानाम. माऊली म्हणतात झाड जसे त्याला लावणाऱ्याला आणि तोडणाऱ्याला दोघांनाही सारखी सावली देतो, तसाच भक्त मित्र आणि शत्रू दोघांचीही सारखेच कल्याण तो इच्छितो. आता 8वे उदाहरण बघा, शांतीचे उदाहरण. चंद्र आणि चंद्रिका. ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश म्हणजेच चांदणे राजा असो वा भिकारी दोघांनाही सारखाच थंडावा देतो, तसाच भक्त आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला सुख आणि शांतता देतो. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण 12व्या अध्यायातील या ओव्यांना
अमृतानुभव असेही म्हटले जाते, कारण त्या वाचताना मनाला खूप शांतता मिळते. आता आपण 9वं उदाहरण बघूया, माऊलींचे पसायदान. आता ज्ञानेश्वरीच्या शेवटी माऊलींनी संपूर्ण जगासाठी मागितलेले हे पसायदान म्हणजेच वैश्विक कल्याणाचे प्रतीक आहे. यात त्यांनी जे जे वांछिले तो ते लाहो असे म्हणून प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना केलेली आहे. आणि 10व्या याच्यात सूर्याचे उदाहरण, अद्वैत भक्ती. ज्ञानेश्वर महाराज अनेकदा सूर्याचे उदाहरण देतात. सूर्य जसा स्वतःच्याच प्रकाशाने स्वतःलाच प्रकाशित करतो, तसाच भक्त जेव्हा ईश्वरात विलीन होतो तेव्हा तो भक्त न राहता देवच होतो. सूर्य आणि त्याचा प्रकाश जसे वेगळे करता येत नाहीत, तसे भक्त आणि भगवंत एकच आहेत. हे आपण 10व्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे. आता 11वं उदाहरण, पांगुळ आणि डोंगराचे उदाहरण, अशक्य गोष्टी साध्य करणे. आता गुरुकृपेने महत्त्व सांगताना माऊली म्हणतात की जर सद्गुरूंची कृपा झाली तर पांगुळा डोंगरो ओलांडवी, म्हणजे पांगळा माणूससुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो. ही ओवी माणसाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. तर आता आपण पुढचं उदाहरण बघूया, 12वं, चातक पक्षाचे उदाहरण. आता चातक पक्षी जसा पावसाच्या थेंबाची वाट बघतो, तसाच खरा भक्त केवळ ईश्वराच्या दर्शनाची आस धरून असतो. ही अनन्यसाधारण भक्ती माऊलींनी खूप सुंदर शब्दात मांडली आहे. तर बघा मित्रमैत्रिणींना, तुम्हाला आज मी ज्ञानेश्वरीबद्दल काही माहिती सांगितलेली आहे. तर ही जर माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आणि माहिती आवडली तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.